नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचे ताजे दर तुरीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। चला तर व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सविस्तर माहिती बघूयात। राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळत आहेत। सर्वप्रथम पाहूयात आपण आजच्या बाजार समितीमध्ये म्हणजे सर्वाधिक दर कोठे जास्त मिळतोय त्या ठिकाणी। आज हिंगणघाट बाजार समितीमध्ये तुरीला तब्बल 8,600 प्रति क्विंटल इतका पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी कमाल दर मिळाला असून तर जालनामध्ये बाजार समिती लाल तुरीला 8,153 रुपये आणि अकोला बाजार समितीमध्ये 8,220 रुपये कमाल दर नोंदवला गेला आहे। लातूर बाजार समितीमध्ये लाल तुरीसाठी कमाल 7,850 रुपये तर सरासरी बघितले 7,700 रुपये पाहायला मिळत आहेत। अमरावती बाजार समितीमध्ये कमाल दर 7,998 रुपये, सरासरी बघितले 7,600 रुपये पाहायला मिळतोय। नागपूर बाजार समितीमध्ये बघितले कमाल दर 7,000 रुपये ते 8,000 पर्यंत आपल्याला पाहायला मिळते, पण त्या ठिकाणी सरासरी बघितले 7,800 रुपये। हिंगोली बाजार समितीमध्ये बघितले गजकर या जातीच्या तुरीला यामध्ये आपण बघितलं असेल की 7,850 रुपये तर सरासरी बघितले 8,575 रुपये पाहायला मिळत आहेत। भोकर बाजार समितीमध्ये कमाल दर 7,475 रुपये पाहायला मिळते, त्या ठिकाणी सरासरी 7,200 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळत आहेत। देवणी बाजार समितीमध्ये बघितलं असेल कमाल दर 7,677 रुपये पाहायला मिळते, त्या ठिकाणी सरासरी 7,538 आपल्याला पाहायला मिळत आहेत। पांढऱ्या तुरीसाठी आपण बघितले की या जालना बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीला सर्वाधिक 8,416 रुपये पाहायला मिळते, त्या ठिकाणी माजलगाव 7,975 रुपये पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघितले 7,750 रुपये कमाल दर नोंदवला आहे। या ठिकाणी एकंदरीत पाहतात राज्यात बहुतांश बाजार समितीमध्ये तुरीला 7,000 ते 8,000 रुपयापर्यंत आपण दरम्यान कायम पाहायला मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्यानं चित्र दिसून येत आहे। यामध्ये जवळच्या बाजार समितीमध्ये आज तुरीच्या बाजारात आपल्याला किती दर मिळत आहेत नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया तशा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।